राज्य शासनाच्या 15 मार्च 2024च्या संच मान्यता आदेशासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेतील बदल आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागण्यांसाठी शुक्रवारी 11 जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व खासगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत। शैक्षणिक व्यासपीठ, संस्था चालक संघ आणि मुख्याध्यापक संघाच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष SD लाड यांनी पत्रकार परिषदेत दिली। 15 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार 20 पटापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये एकही शिक्षक मंजूर केलेला नाही। परिणामी अशा शाळा बंद होण्याचा धोका आहे आणि अनेक शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे। यामुळे हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागू शकते। शासन सध्या पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांची भरती करत आहे, मात्र यामुळे वेळेत आणि योग्य शिक्षक मिळत नसल्याने अनेक जागा रिक्त राहतात। त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा सरकारचा निर्णयही संघटनांनी धुडकावून लावला आहे। या मागण्यांसाठी शुक्रवार 11 जुलै रोजी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येणार असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। पत्रकार परिषदेला SD लाड, मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार, सेक्रेटरी RY पाटील, शिक्षक नेते दादा लाड, संस्थाचालक संघाचे अध्यक्ष शारंगधर देशमुख, कौस्तुभ गावडे, CM गायकवाड, शिवाजी माळकर, संजय पाटील, इरफान, संतोष आयरे, सुंदर देसाई, सुनील कुरणे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर।